नमस्कार, मिशन नवोदय या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज नवोदयचा 12वा घटक आणि शेवटचा घटक आहे, त्यातला स्वाध्याय समजून घेणार आहोत। स्तंभालेख, रेखालेख या बाबतीतच हा घटक आहे। स्तंभालेख म्हणजे काय हे आपण उदाहरणातून आपण समजूनच घेऊया। चला आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, दिलेल्या आलेखात वेगवेगळ्या महिन्यात झालेल्या पावसांचं स्तंभालेख म्हणजे स्तंभ काढून काढलेला आलेख। हे स्तंभ दिसत आहेत, खांब, तुम्ही भरपूर खांब बघितले असतील पोलाचे वगैरे, तर त्या हिशोबाने तर या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे बघा। काय दिलेले बघा, दिलेल्या आलेखात वेगवेगळ्या महिन्यात झालेल्या पावसाचं प्रमाण दाखवलेलं आहे। म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेला पाऊस। आता हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष, दोन अक्ष असतात। आता ह्या एक्स अक्षावर महिने दिलेले आहेत आणि वाय अक्षावर मात्र पावसाचं प्रमाण दिलेलं आहे। तो प्रमाण पण कसा आहे, मिमीमध्ये पाऊस आहे, मिमीमध्ये बघा लिहिलेलं, पण पाऊस मिमी म्हणजे मिलीमीटरमध्ये, पाऊस नेहमी मिलीमीटरमध्ये मोजतात। आणि हे महिने जून महिन्यामध्ये आता बघा 30 आणि 40च्या दरम्यान आहे की नाही, 30 आणि 40 म्हणजे काय 35, म्हणून जून महिन्यामध्ये 35 हे रेषा पण तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला आयडेंटिफाय करायला सोपं जाईल। जुलैमध्ये होतो 50, ऑगस्टमध्ये आता 40 आणि 50च्या दरम्यान आहे म्हणजे 45, सप्टेंबरमध्ये 30, ऑक्टोबरमध्ये 15। तर या हिशोबाने हा आलेख तुम्हाला वाचता आला पाहिजे। आलेख एकदा जर वाचता आला तर तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सोडवायला कोणतीही अडचण येणार नाही। बघा आता पहिला प्रश्न आहे बघा, एका आलेखावर आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत बघा। पहिला प्रश्न बघा, जून व ऑक्टोबर या महिन्यामध्ये पडलेल्या पावसात किती फरक म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, फरक म्हणजे काय वजाबाकी, अंतर। आता जूनमध्ये किती पडला आहे 35, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये किती पडला आहे 15, मग 35 वजा 15 यांची वजाबाकी येते 20 मिलीमीटर, मग पर्याय आहे सी। आला फरक विचारलाय की नाही, फरक तिथं आपण वजाबाकीच करतो। म्हणजे बघा जून महिन्यात किती पाऊस पडला तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे, ऑक्टोबरमध्ये किती पडला तो ओळखता येईल, त्यानुसार त्याची वजाबाकी, ठीक आहे। त्यानंतर बघा, कोणत्या 2 महिन्यातील पावसात 5 मिमी फरक आहे, कोणत्या 2 महिन्यात 5 मिलीमीटरचा फरक आहे बघा। जून, हां जूनमध्ये 35 आहे आणि त्यानंतर 5 मिलीमीटर म्हणजे याचा ह्या भागाचा अर्धा, म्हणजे इथं कुठं दिसतोय तर सप्टेंबरमध्ये 30 आणि जूनमध्ये 35, मग 35 वजा काय येईल, 35 वजा 30 5 येतो की नाही, मग जून आणि सप्टेंबर, म्हणून पर्याय क्रमांक काय आहे बी। जून आणि सप्टेंबरमध्ये फक्त 5 मिलीचा फरक आहे। फरक म्हणजे लक्षात आलं तुम्हाला वजाबाकी। आता 5 महिन्यात एकूण किती पाऊस पडला 5 महिन्यात, मग आता इथं काय करावं लागेल आहे, सगळ्या महिन्याची बेरीज करावं लागणार आहे। जूनमध्ये किती पाऊस पडला 35 अधिक 50, त्यानंतर 45, सप्टेंबरमध्ये 30 आणि ऑक्टोबरमध्ये 15, या सगळ्यांची बेरीज येते 175। तुम्ही बेरीज करून बघायची 175 येते, म्हणून पर्याय क्रमांक आहे डी। बघा प्रश्न दुसरामध्ये बघा, सोबतच्या स्तंभालेखात एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याच्या साधनांची माहिती दाखवलेली आहे बघा। साहित्य, स्कूल बसमध्ये किती विद्यार्थी येतात, कारमध्ये किती, सायकलमध्ये किती आणि पायी किती। आता त्याच्यावरनं हे 2 प्रश्न सोडवायचे। वेगवेगळी साधने वापरणारे शाळेतील एकूण विद्यार्थी किती आहेत, वेगवेगळे साधने वापरणारे बघा। तर आता पहिला प्रश्न आपण वाचला, वेगवेगळे साधने वापरणारे शाळेतील एकूण विद्यार्थी किती। स्कूल बस वापरणारे 400, हे कार 200, 400 200 600 आणि हे 500 1100, 1100 ने 300 1400, मग 1400 पर्याय क्रमांक बी। सोडवण्याची पण गरज नाही, जिथं सोडवण्याची गरज नाही तिथं काहीच नका। शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात कमी वापरलेले साधन कोणते, सर्वात कमी वापरलेले साधन कोणतं आहे तर कार, कारण की 200च, मग कार पर्याय क्रमांक। आता प्रश्न तिसरामध्ये, सोबतच्या स्तंभालेखात एका कुटुंबाच्या विविध बाबींवर खर्च दाखवला आहे, खर्च बघा। आता इथं आडवा स्तंभालेख आहे, भाड्यासाठी 1500 रुपये खर्च येतो, अन्नांसाठी 2500, कपड्यांसाठी 1000 रुपये, प्रवासासाठी 500 आणि इतर 2000, अशा पद्धतीने खर्च दाखवलेला आहे। तर बघा या कुटुंबाचा एकूण खर्च किती आहे। आता खर्च काढायचा असेल तर सगळ्यांची बेरीजच करावं लागेल की नाही। हां बघा हे 1500 ने 2500 किती झाले 4000 आणि हे 5000 5 आणि हे
5,500, 5,500 आणि हे 2, 5,500 आणि 2, 7,500, 7,500. पर्याय क्रमांक आहे सी. त्यानंतर कोणत्या बाबीवरील खर्च सर्वात जास्त आहे? इथं दिसताना काय आहे? अन्न. अन्नावर 2,500 रुपये. मग अन्नावर सर्वात जास्त खर्च आहे. बघा या स्तंभालेखामुळे लगेच ओळख आयडेंटिफाय करायला सोपं जातं. घरभाडे व प्रवास खर्च यांच्यावरील खर्चात तफावत किती? तफावत याचा अर्थ फरकच. तफावत म्हणजे तिथं वजाबाकी करावं लागेल. घरभाडे किती आहे? 1,500 आणि प्रवास खर्च किती आहे? 500. मग याची तफावत किती आहे? 1,500 मधून 500 गेले किती उरतात? 1,000. किती उरणार आहे? 1,000. म्हणून पर्याय क्रमांक ए. प्रश्न 4 पाहूया आपण. सोबतच्या स्तंभालेखात एका विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयात मिळालेले गुण दाखवलेले आहेत. त्यात बघा इंग्रजीमध्ये 20, मराठीत 40, गणितात 50, विज्ञानमध्ये 40, सामाजिक अध्ययनमध्ये 30 असे वेगवेगळ्या विषयातले गुण दाखवलेले आहेत. त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले? सर्व विषय म्हणून बघा मग सगळ्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 20 आणि 40 60, 60 आणि 50 110, 110 आणि 40 150, 150 आणि 30 180. किती मिळाले? 180. सोपं आहे. तोंडी आपण बरेचसे बेरीज करू शकतो. कोणत्या विषयामध्ये त्याला समान गुण मिळालेले आहेत? कोणत्या विषयामध्ये? बघा समान गुण 40, मराठी आणि विज्ञान. मराठी आणि विज्ञानमध्ये 40-40 आहेत. मराठी आणि विज्ञानमध्ये समान गुण मिळाले. निरीक्षण केलं लगेच आपल्याला लक्षात येतं. इंग्रजी व गणित या 2 विषयांमधील गुणांमध्ये किती फरक आहे? इंग्रजीत 20 आहे, गणितात 30 आहे. मग फरक किती आला? 50 मधून 20 गेले 30. किती? 30. 50 वजा 20 म्हणजे 30. प्रश्न 5. सोबतच्या स्तंभालेखात इयत्ता 6वीच्या 2 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांची छंदाची माहिती, छंद म्हणजे आवड, माहिती दर्शवतो. कोणत्याही विद्यार्थ्याला 2 छंद नाहीत असे गृहीत धरले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला 2 छंद नाहीत. तर बघा खेळ छंद असणारे 30 विद्यार्थी आहेत. वाचन छंद असणारे 10 विद्यार्थी आहेत. संगीत छंद असणारे 40 विद्यार्थी आहेत. चित्रकला छंद असणारे 20 आणि नृत्य छंद असणारे 50. किती? 50. म्हणजे हे वेगवेगळे छंद आहेत ते जोपासणारे विद्यार्थी संख्या आहे. कोणत्या छंदाची 30पेक्षा जास्त आणि 50पेक्षा कमी विद्यार्थ्यांची आवड आहे? 30पेक्षा जास्त, 30पेक्षा जास्त 30पेक्षा जास्त आणि 50पेक्षा कमी म्हणजे कोणता आहे? संगीत. कोणता आहे? संगीत. ओके. बघा 2 तुकड्यांमध्ये मिळून एकूण किती विद्यार्थी आहेत? 2 तुकड्यांमध्ये मिळून एकूण किती विद्यार्थी आहेत यासाठी आपल्याला त्या आलेखावर जावं लागेल. आता प्रश्न दुसरा होता 2 तुकड्यांमधील एकूण विद्यार्थी किती? बघा खेळचे 30 आणि हे 10 किती झाले? 40 आणि हे 40 80, 80 आणि 20 100 आणि 50 150. तर 150 एकूण विद्यार्थी आहेत. बघा हा प्रश्न जो सोडवला ना 150 एकूण विद्यार्थी आहेत. बघा किती विद्यार्थ्यांना खेळ आणि नृत्य आवडते? खेळ आणि नृत्य आवडणारे विद्यार्थी. बघा आपल्याला पहिले आलेखावर जावं लागेल. हे बघा आलेख इथं आहे. खेळला 30 आणि नृत्याला 50. 30 आणि 50 किती झाले मग? 80. 30 आणि 50 80 झाले. पण या ठिकाणी 80 हा पर्याय नाही. आपल्याला 80 कारण की रिपीट कोणतेच विद्यार्थी झालेले नाही. आता प्रश्न 6 बघा. सोबतच्या स्तंभालेखाच्या निरनिराळ्या वर्षात झालेले धान्य उत्पादनाची माहिती दिली आहे. धान्य बघा 1999 ते 2000 मध्ये किती उत्पादन झालं धान्याचं? धान्य उत्पादन लाख टनमध्ये. 2000 ते 2001 मध्ये किती? 2001 ते 2002 मध्ये किती? ह्या पद्धतीने दिलेले. तर आता आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया. बघा 2019 ते 2003 ते 2004 या कालावधीत एकूण किती धान्य उत्पादन झाले? म्हणजे 1 2 3 4 डायरेक्ट ते म्हटले की नाही. 2019 ते 2000, 2000 ते 2001, 2001 ते 2002, 2003 एकूण किती धान्य उत्पादन झाले? म्हणजे आपल्याला हे बघा हे 50, हे 35, 50 आणि 35 85, 85 आणि 25 110, 110 आणि 15 125, 125. बघा इथून आपण मोजलं इथपर्यंत 125 होते.
पण 2003 ते 4 म्हणजे हा पण वर्ष येईल, आपण तो टाळत होतो बघा. हां, मग ते 40 म्हणजे 125 ते 40 165 लाख टन. काय 165 हे सगळ्यांची म्हणजे बघा 2099 ते 2000 पासून तर 2003 ते 2004 पर्यंत हे क्रमाने वर्ष आलेले आहेत. 2003 ते 2004 म्हणजे इथून तर इथपर्यंत सगळेच आपल्याला सगळ्यांची बेरीज घ्यावं लागणार आहे. तर ते आले 165 लाख टन. आता 2000 ते 2001 या वर्षीच्या उत्पादनापेक्षा 2001 ते 2002 या वर्षी उत्पादन किती वाढले बघा. 2000 ते 2001 मध्ये 25 लाख टन होतं आणि त्यानंतर 2001 ते 2002 मध्ये किती झालं 35. 25 वरनं 35 गेले म्हणजे किती टन वाढले 10 लाख टन वाढले, बरोबर नाही. यांच्यातला फरक काय आहे 10 म्हणजे बघा 10 लाख टन वाढलेले हे लाख टनमध्ये. त्यानंतर 2003 2004 या वर्षातील उत्पादनापेक्षा 2000 ते 2001 या वर्षातील उत्पादन कितीने कमी आहे बघा. 2003-04 मध्ये उत्पादन किती होतं 40 आणि 2002 ते 2001 मध्ये 35 म्हणजे कितीने कमी झालं म्हणजे यांच्यातला फरक काढावा लागेल. कितीने तर तो आहे 15ने. किती 15ने कमी आहे की नाही. आपल्याला कमी विचारलंय म्हणजे 40 मधून 25 वजा केले 15 लाख टन. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे सोपा. प्रश्न 7वा सोबतच्या स्तंभालेखात वेगवेगळ्या तुकड्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या दाखवलेली आहे. तुकड्यांमधील संख्या बघा 1ली 2री 3री 4थी 5वी 6वी म्हणजे 1ली 2री 3री 4थी 5वी 5 तुकड्या दाखवलेल्या आहेत. हे एक अक्ष आहे बघा. कोणत्या तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या एखाद्या तुकडीतील विद्यार्थ्यांपेक्षा निम्मी आहे. निम्मी बघा आपल्याला हे कळावं लागणार आहे बघा. दुसऱ्या तुकडीमध्ये 30 विद्यार्थी आहेत. 30च्या दुप्पट म्हणजे किती येईल 60 वाय आहे बघा. वाय आपला 5वी. दुसऱ्या तुकडीतील बघा दुसऱ्या तुकडीतील विद्यार्थी संख्या किती आहे 30 आहे. त्याची दुप्पट काय आहे 5वी बघा. या ठिकाणी 5व्या तुकडीपेक्षा निम्मे विद्यार्थी दुसऱ्या तुकडीत आहेत म्हणजे 5व्या. पण पर्यायामध्ये 5 हा उत्तर दिलेला नाही, इथं पर्याय चुकलेले आहेत. याचं उत्तर येईल व्ही म्हणजे 5व्या तुकडीतलं. त्यानंतर कोणत्या 2 तुकड्यांमधील विद्यार्थी संख्या समान आहे बघा 40 पहिली आणि चौथी. पहिल्या आणि चौथी म्हणजे चौथी आणि पहिली या हिशोबाने पर्याय क्रमांक डी. 5 तुकड्यांमध्ये मिळून एकूण किती विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी मग काय करावं लागेल आता. पहिल्या तुकडीत 40, दुसऱ्या तुकडीत 30, तिसऱ्या तुकडीत 50, चौथ्या तुकडीत 40 आणि 5व्या तुकडीत 60. या सगळ्यांची बेरीज. आता सगळ्यांची बेरीज करायची म्हटली तर हे यांची बेरीज 100 त्यानंतर 80 180 आणि हे 40 220 220 ह्या पद्धतीने तुम्ही बेरीज करू शकता बघा. सोबतच्या स्तंभालेखात एका विशिष्ट दिवसाचे वेगवेगळ्या शहराचे तापमान दिले आहे. तापमान बघा 5 गणीचं तापमान पुणे याचं तापमान. आता तुम्हाला ते आलेख वाचता यायला लागले डायरेक्ट आपण प्रश्नाला सुरुवात करूया. कोणत्या शहराचे तापमान समान आहे. समान बघा 25 म्हणजे 5 गणी आणि माथेरानचं तापमान समान आहे. त्यानंतर पुणे आणि नाशिकचं पण तापमान समान आहे बघा. आता 5 गणी आणि पुणे पर्याय बघू. 5 गणी आणि पुणे यांचं समान आहे का नाही. हा पर्याय कॅन्सल. पुणे आणि माथेरान बरोबर. पुणे आणि माथेरानचं समान आहे का तर तो पण नाही. माथेरान आणि 5 गणी बरोबर. माथेरान आणि 5 गणी म्हणजे सी मध्ये पर्याय बरोबर आहे. नाशिक आणि माथेरान हे पण नाही म्हणजे पर्यायाकडे बघा. पर्यायातून आपण उत्तराकडे जाऊया. कोणत्या शहराचं तापमान समान आहे म्हणजे सारखंच आहे. ठीक आहे. आता 5 गणी व चंद्रपूरच्या तापमानातील फरक किती आहे. 5 गणीचं तापमान 25 आहे आणि चंद्रपूरचं तापमान आहे 35. मग यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी 10 डिग्री सेल्सिअस बघा. 9वा प्रश्न सोबतच्या स्तंभालेखात वेगवेगळ्या 5 शाळांच्या एका स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची संख्या दिलेली आहे. डायरेक्ट आपण प्रश्नाला सुरुवात करूया.